बेकायदेशीर जिल्हाध्यक्ष निवड रद्द RPI आठवले मध्ये नव्या नियुक्तीचे आदेश। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाच्या नंदुरबार जिल्हा बैठकीत 28 जून 2026 रोजी शासकीय विश्रामगृह येथे करण्यात आलेली जिल्हा अध्यक्ष व युवक जिल्हा अध्यक्ष पदाची निवड पक्षश्रेष्ठींनी रद्द केली आहे। पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्या हस्तक्षेपानंतर ही निवड प्रक्रिया बेकायदेशीर ठरवून बरखास्त करण्यात आल्याची माहिती पक्षाच्या वतीने देण्यात आली। पक्षाच्या प्रसिद्धी पत्रकानुसार बैठकीत अनिल कुवर यांची जिल्हाध्यक्षपदी तर बापू पुंजू ठाकरे यांची युवक जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली होती। मात्र या निवड प्रक्रियेत पक्षातील ज्येष्ठ मार्गदर्शक व एकनिष्ठ कार्यकर्त्यांना विश्वासात न घेतल्याने पक्षात मोठ्या प्रमाणावर नाराजी निर्माण झाली होती। या पार्श्वभूमीवर उत्तर महाराष्ट्र प्रभारी तथा महाराष्ट्र उपाध्यक्ष रमेश मकासरे यांनी राष्ट्रीय अध्यक्षांच्या निर्देशानुसार सदरची निवड प्रक्रिया रद्द करण्यात आल्याचे जाहीर केले। तसेच जिल्हाध्यक्षपदी केवळ एकनिष्ठ सक्रिय व पक्षनिष्ठ कार्यकर्त्यांचीच नियुक्ती करण्यात यावी असे निर्देशही देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले। दरम्यान नवीन नियुक्ती होईपर्यंत अनिल कुवर व बापू पुंजू ठाकरे यांनी जिल्हाध्यक्ष अथवा युवक जिल्हाध्यक्ष म्हणून कोणतेही बॅनर, व्हिजिटिंग कार्ड किंवा पदाचा वापर करू नये। तसेच शासकीय कार्यालयांमध्ये स्वतःला पक्षाचे जिल्हा प्रमुख म्हणून सादर करू नये असा इशाराही देण्यात आलाय। आदेशाचे उल्लंघन झाल्यास पक्षविरोधी भूमिका मानून संबंधितांवर कायमस्वरूपी हकालपट्टीसह कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे स्पष्ट करण्यात आले आहे। तसेच पुढील आदेशापर्यंत उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष भीमराव आहिरे आणि उत्तर महाराष्ट्र चिटणीस नानासाहेब ठाकरे हे नंदुरबार जिल्ह्यातील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाचे प्रभारी पदाधिकारी म्हणून कामकाज पाहतील असे पक्षाच्या वतीने सांगण्यात आले। कोणत्याही कार्यकर्त्यांनी स्वतंत्र घेतात आणि कायदेशीर डिक्लेअर केलं आमचे स्थानिक जिल्हाध्यक्ष पाहिजे यासाठी सगळ्यांचा विरोध होतो। तर 28 झाल्यानंतर आम्ही 30 तारखेला बॉम्बेला आठवलं साहेब मकासराला फोन केला। ते नंदुरबार जिल्हा सगळे एकत्र आलेलं इथं नंदुरबार जिल्ह्याचं सगळे कार्यकारी बरखास्त डायरेक्ट आदेश आणि नंदुरबारचं एकच अध्यक्ष पाहिजे आणि उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष असताना उत्तर महाराष्ट्र सगळे कार्यकर्ते जिल्ह्याचे उपाध्यक्ष असताना तरी यांनी दुर्लक्षित करून मकासर साहेबांना दुर्लक्षित करून यांनी या नंदुरबार जिल्ह्याचा प्रभारी अध्यक्ष म्हणून अशोक भाऊ शिरसाट यांनी मी निवड करण्यात आली। आजपासून हे अशोक भाऊ शिरसाट हे नंदुरबार जिल्हा जोपर्यंत जिल्हाध्यक्ष होत नाही दुसरा तोपर्यंत हे प्रभारी म्हणून हे काम पाहणार आहे। एवढं 2 शब्द काम शासकीय विश्रामगृहाची मीटिंग झालेली होती। ती मीटिंगमध्ये अध्यक्षपद हे रिपब्लिकन अनिल कुवर यांना ते कुठल्याही व्यक्तींना किंवा निष्ठावंत कार्यकर्ता महाराष्ट्राचे असतील ग्रामीण विचारात घेता ही नियुक्ती करण्यात आलेली आहे। ते महाराष्ट्राचे उपाध्यक्ष तथा महाराष्ट्राचे उत्तर महाराष्ट्राचे प्रभारी यांनी ती बरखास्त केलेली आहे। तर यापुढे जे बोलते ते ग्रामीण वीरेंद्र गिरासे, तापी परिसर न्यूज, नंदुरबार।